नमस्कार मंडळी, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जाईज रेसिपीमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तांदळाच्या उकडीच्या मोदकाची पिठी कशी तयार करायची आणि त्याच पिठापासून आपण आज हे मोदक बनवणार आहोत। आणि या व्हिडिओमध्ये मी 21 मोदकांचं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत। जरी तुम्ही नवशिके असाल, पहिल्यांदा हे मोदक बनवत असाल तरी देखील ते अगदी सुंदर होतील, चिरडणार नाहीत। अगदी आत्ता मी बनवलेत तसेच तयार होतील याची मी तुम्हाला खात्री देते। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात। आणि जर तुम्हाला घरगुती तांदळाच्या उकडीच्या मोदकांची ऑर्डर घ्यायला सुरुवात करायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। तर मोदक बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला तांदळाच्या पिठाची उकड काढून घ्यायची आहे। तर इथे मी त्यासाठी सगळी तयारी करून घेतलेली आहे। आता मी गॅस सुरू करून त्यावरती एक मध्यम आकाराचं पातेलं ठेवतीये आणि त्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घालून घेतेय। तर जेवढी आपण तांदळाची पिठी घेऊ तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर आपली नॉर्मल घरातली जी वाटी असते की नाही, छोटी वाटी, तीच मी इथे वापरली आहे। आता या पाण्याला आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे या पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर साधारण अर्धा छोटा चमचा इथे मी मीठ घालतीये आणि त्याच सोबत इथे आपल्याला 2 छोटे चमचे साजूक तूप घालायचं आहे। तुपामुळे हे पीठ अगदी मऊसूत पेढ्यासारखं तयार होतं। आता या पाण्याला परत एकदा खळखळून अशी उकळी आणायची आणि मगच तांदळाचं पीठ यामध्ये घालायचं। आधी घालायची घाई करायची नाही। तर हे बघा, या पाण्याला आता अगदी खळखळून अशी उकळी आलेली आहे। आता गॅस एकदम कमी करायचा आणि इथे बघा, मी बरोबर 2 वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे। तर ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 2 वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे। आता गॅस आपल्याला सुरूच ठेवायचा आहे, मंद गॅसवरती, बंद करायचा नाहीये। आणि सुरुवातीला संपूर्ण पिठी यामध्ये घालायची नाही, अर्धी पिठी यामध्ये घालायची आणि याला थोडंसं मिक्स करायचं आणि नंतर उरलेली पिठी यामध्ये घालायची। असं केल्याने काय होतं, संपूर्ण तांदळाच्या पिठाला उकड चांगली बसते आणि आपल्याला हलवायला देखील खूप जास्त जड जात नाही। तर हे बघा, इथे मी संपूर्ण तांदळाची पिठी या पाण्यामध्ये आता घातलेली आहे आणि हो, गॅस मी बंद केलेला नाहीये, तो सुरूच आहे मंद गॅसवरती। आता यामध्ये तुम्हाला थोडंसं दिसत असेल की थोडंसं पीठ राहिलं यामध्ये, पण अजिबात काळजी करू नका, ते मळताना बरोबर ॲडजस्ट होऊन जातं। आता ही संपूर्ण तांदळाची पिठी यामध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा आणि आता यावरती झाकण ठेवायचं आणि याला साधारण 15 ते 20 मिनिट चांगलं वाफवून घ्यायचं। तर जेवढं पीठ तुमचं आतमध्ये चांगलं वाफवलं जाईल, म्हणजे याला चांगली उकड बसेल, तेवढे तुमचे मोदक अगदी सुरेख होतील, अजिबात चिरडणार नाहीत। त्यामुळे याला कमीत कमी 15 ते 20 मिनिट असंच झाकून ठेवणं खूप गरजेचं आहे। तर आता आपलं हे मोदकाचं पीठ चांगलं वाफवलं जातंय, तोवर आपण मोदकासाठी सारण बनवून घेऊयात। तर सारण बनवण्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालतीये। तूप थोडं गरम झालं की यामध्ये 1 मोठा चमचा खसखस घालून घ्यायची आहे। आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि या खसखसला या तुपामध्ये खमंग असं भाजून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे आपली खसखस आता छान भाजून झालेली आहे। आता गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि यामध्ये ओला नारळाचा खीस घालायचा आहे। तर इथे मी 2 मोठ्या वाट्या ओल्या नारळाचा खीस घेतलाय, तो आपण यामध्ये घालून घेऊ। आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि याला 1 ते 2 मिनिट थोडंसं परतून घ्यायचं आहे। असं केल्याने काय होतं की या नारळाच्या खिसामध्ये थोडासा ओलावा असतो, तो निघून जातो आणि हे थोडंसं ड्राय होतं। तर हे बघा, साधारण 1 ते 2 मिनिट मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे। आता हे थोडंसं ड्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपण गूळ घालून घेऊ। तर ज्या वाटीने मी नारळाचा चव मोजून घेतला होता त्याच वाटीने इथे मी बरोबर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय। तर 2 वाट्या ओल्या नारळाचा चव असेल तर त्यासाठी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा, हे अगदी योग्य प्रमाण आहे। त्यामुळे मोदक खूप जास्त गोड देखील होत नाहीत आणि खूप कमी देखील होत नाहीत। आता गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि हा गूळ या नारळाच्या खिसामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हा गूळ चांगला विरघळवायचा आहे आणि गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाहीये, मध्यम गॅसवरतीच हे सारण चांगलं परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, या सारणामधील गूळ आता संपूर्णपणे विरघळलेला आहे। आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सारणामध्ये खूप जास्त गुळाचं पाणी ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं, ते गुळाचं पाणी मोदकामधून बाहेर येतं आणि मोदक फुटण्याची शक्यता असते। त्यामुळे जेवढं जमेल तेवढं याला कोरडं करून घ्यायचं, खूप जास्त पण कोरडं करायचं नाही, नाहीतर हे सारण खूप चिवट होईल। तर हे बघा, इथे आता या सारणामध्ये अजिबात गुळाचं पाणी राहिलेलं नाहीये। हे सारण आता छान ड्राय झालेलं आहे। आता यामध्ये आपण वेलची पावडर घालून घेऊ। तर इथे मी 1 चमचा वेलची पावडर घालून घेते आणि हिलाही या सारणामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात। आणि वेलची पावडर ही सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे तिचा स्वाद आहे असा राहतो। आता आपलं सारण हे तयार झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात आणि इकडे बघा, आपली उकड देखील तयार झालेली आहे, तिला देखील आपण मळून घेऊ।
तर एक 15 ते 20 मिनिट झालेले आहेत आणि मी या पिठाला चांगलं वाफवून घेतलेलं आहे। आता या पिठाला मी एका परातीमध्ये काढून घेते। तर शक्यतो हे पीठ मळण्यासाठी मोठी परात किंवा मोठं ताट घ्यायचं, त्यामुळे हे पीठ चांगलं मळता येतं। तर हे संपूर्ण पीठ आपल्याला एकाच वेळी मळून घ्यायचंय, अर्ध आत्ता किंवा अर्ध नंतर असं अजिबात करायचं नाही। आणि सुरुवातीला हे पीठ खूप गरम असतं, त्यामुळे लगेचच याला हाताने मळायला घ्यायचं नाही। तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि मी त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय आणि या ग्लासाच्या साहाय्याने सुरुवातीला या पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, जसं मी आता व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे। असं केल्याने काय होतं, या पिठाच्या गुठळ्या देखील मोडल्या जातात आणि त्यातील वाफ निघून जाते आणि आपल्या हाताला देखील चटका बसत नाही। तर ग्लासाच्या साहाय्याने या गुठळ्या मोडून झाल्या की हे पीठ हाताला सोसवेल असं होतं, थोडंसं थंड होतं, मग याला हाताने मळायला सुरुवात करायची। आता हे पीठ थोडंसं कोरडं आहे, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ मळून घ्यायचंय। तर हे पीठ मळण्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला नाहीये, थंडच पाणी वापरलंय, कारण आपली पिठाची उकड जर चांगली झाली असेल तर गरम पाणी घ्यायची गरज पडत नाही। आणि हो, खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर पीठ तुमचं पातळ होईल। तर इथे मी अर्धा ग्लासपेक्षा पण कमीच पाणी घेतलेलं आहे आणि जेवढं जमेल तितकं मी कमी पाण्याचा वापर करतेय। तर जेवढं जास्त पीठ हे तुम्ही मळून घ्याल तेवढे तुमचे मोदक छान होतील, अजिबात चिरडणार नाही, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर हे बघा, या पिठाला आता मी चांगलं मळून घेतलेलं आहे। आता आपलं पीठ परफेक्ट तयार झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर या मळलेल्या पिठामधील थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन बघायचं आणि त्याचा असा छान गोळा करायचा आणि हा गोळा जर कुठेही चिरडला नाही तर समजायचं आपलं हे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे। तर हे बघा, या गोळ्याला कुठेही चिरा गेलेल्या नाहीयेत, म्हणजे आपलं हे मोदकाचं पीठ परफेक्ट असं तयार झालेलं आहे। म्हणजे या पिठाला उकड अगदी छान बसलेली आहे। आता याला थोडंसं तूप लावून घेऊ आणि याला परत एकदा मळून घेऊ। तर आता आपलं हे मोदक बनवण्यासाठीचं पीठ परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूयात। तर मोदक बनवण्यासाठी इथे मी सगळी तयारी करून घेतलेली आहे आणि आपण जे मघाशी पीठ मळून घेतलं होतं त्यातील एक छोटासा लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा तयार करून घ्यायचा, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे, आणि त्याला हाताने असं चपटं करून घ्यायचं। आणि इथे मी थोडीशी तांदळाची पिठी घेतलेली आहे, त्यामध्ये हा गोळा थोडासा घोळवून घ्यायचा। खूप जास्त पिठी लावायची नाही, अगदी हलकी लावायची। आणि या गोळ्याला आता आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे। आणि हो, याची पारी खूप जास्त जाड लाटायची नाही, नाहीतर काय होतं, मोदक खाताना खूप जास्त पीठ लागतं। तर हे बघा, तुम्ही बघू शकता इथे माझी ही पारी लाटून तयार झालेली आहे आणि मी याला खूप जास्त जाड ठेवलेलं नाहीये। आता काय करायचं, ही पारी अशी हातामध्ये ठेवायची आणि या पारीला आपण कळ्या पाडून घेऊ। तर सुरुवातीला अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ते पारीच्या आतमध्ये ठेवायचं आणि अंगठा आणि त्याच्या शेजारचं जे बोट आहे त्याने अशी पारीला चिमट मारायची। तर हे बघा, या पद्धतीने। आणि दुसरी कळी पाडत असताना एका बोटाचं अंतर ठेवायचं आणि मग त्याला कळी पाडून घ्यायची। आणि कळ्या पाडत असताना तांदळाच्या पिठामध्ये थोडासा हात बुडवून घ्यायचा। असं केल्याने काय होतं, ही पारी हाताला चिटकत नाही आणि अगदी सहज कळ्या पाडल्या जातात। आणि याच्या कळ्या पाडताना त्या कळ्या अगदी खालपर्यंत पाडायच्या, म्हणजे काय होतं, मोदक बंद केल्यानंतर मोदक अगदी छान सुरेख दिसतो। तर हे बघा, या पारीला आता सगळ्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आणि याची अशी छान अशी वाटी तयार झाली आहे। आता यामध्ये आपण मघाशी तयार केलेलं सारण भरून घेऊ। तर जेवढं बसतंय तेवढंच सारण यामध्ये घालायचं, खूप जास्त सारण घालायचं नाही। सारण घालून झाल्यानंतर हे सारण असं हाताने एकसारखं करून घ्यायचं आणि या ज्या आपण तयार केलेल्या मोदकाच्या पाकळ्या आहेत त्या एका डायरेक्शननी थोडंसं याला झुकवून घ्यायचं आणि मोदक एकाच डायरेक्शननी फिरवत याला हळूवारपणे बंद करून घ्यायचं आणि मोदकाचा जो वरचा एक्स्ट्रा भाग आहे तो काढून टाकायचा आणि या मोदकाला दोन्ही हाताच्या साहाय्याने असं थोडंसं खालून फिरवून घ्यायचं, म्हणजे मोदकाला छान गोलाकार येतो। आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर असा आपला हा मोदक तयार झालेला आहे, कुठेही अजिबात चिरडला गेला नाहीये। आता याच पद्धतीने मी बाकीचे मोदक तयार करून घेते आणि जर तुम्हाला हातावरती पारी करून मोदक बनवायचे असतील तरी देखील तुम्ही बनवू शकता। तर मागच्या वर्षी हातावरती पारी तयार करून मोदक कसा बनवायचा यावरती मी व्हिडिओ बनवला होता, त्याची लिंक मी तुम्हाला देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। तर हे बघा, इथे आपला दुसरा मोदक देखील सुंदर असा तयार झालेला आहे। त्यामुळे मोदक बनवताना ज्या काही मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा। आणि हो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे मोदकाचं पीठ तयार केलेलं आहे त्याला उघडच ठेवायचं नाही, त्याला कॉटनच्या कपड्यांनी झाकून ठेवायचं, म्हणजे ते खूप जास्त कोरडं पडणार नाही आणि मोदक तुमचे चिरडणार नाहीत। आणि इथे बघा, माझे साधारण 10 ते 12 मोदक तयार करून झालेले आहेत आणि इकडे देखील मोदक उकडण्यासाठी मी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे। आता या मोदकांना आपण उकडवून घेऊ। तर हे बघा, इथे आपलं हे पाणी आता चांगलं गरम झालेलं आहे। आता यावरती मी मोदक पात्र ठेवतीये। तर या मोदक पात्रावरती मी केळीचं पान देखील ठेवलेलं आहे
जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही एखादा स्वच्छ कॉटनचा कपडा यावरती घातलात तरी देखील चालेल। आता हे मोदक केळीच्या पानावरती ठेवण्याआधी काय करायचं, तर इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि एक मोदक या वाटीमध्ये म्हणजे या पाण्यामध्ये थोडासा बुडवायचा आणि मग यामध्ये ठेवायचा। असं केल्याने काय होतं, मोदक खाली चिटकत नाही आणि त्याचं जे वरचं आवरण आहे ते देखील चिवट होत नाही। आता याच पद्धतीने आपण सगळे मोदक यावरती ठेवून देऊ आणि मोदकांना खूप जास्त जवळ ठेवायचं नाही, थोडंसं अंतर ठेवून ठेवायचं। कारण काय होतं, मोदक जेव्हा वाफवला जातो तेव्हा तो थोडासा फुगतो, त्यामुळे एकमेकांना मोदक चिकटण्याची शक्यता असते। तर साधारण 5 ते 6 मोदकच माझे या मोदक पात्रामध्ये बसतात। तर तुमचं मोदक पात्र जर मोठं असेल तर तुम्ही अजून जास्त मोदक यावरती उकडून घेऊ शकता। आता या मोदकांवरती मी एक केशरच्या पाकळ्या ठेवतेय, जेणेकरून मोदकांना छान पिवळसर असा रंग येईल। आता गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती हे मोदक साधारण 10 ते 15 मिनिट छान उकडवून घ्यायचे। तर हे बघा, साधारण एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढूयात आणि तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे आपले मोदक उकडले गेलेले आहेत आणि या केशरच्या पाकळ्यांमुळे मोदकाला रंग अगदी सुरेख आलाय। तर आता आपले मोदक चांगले उकडले गेलेत की नाहीत हे कसं ओळखायचं, तर मोदकाला थोडासा हात लावून बघायचा आणि हाताला जर कुठेही पीठ लागलं नाही तर समजायचं आपले हे मोदक अगदी छान उकडले गेलेले आहेत आणि खरंच मोदक खूपच सुंदर दिसतायत, लगेचच खावेसे वाटतात। आता या मोदकांना मी एका ताटामध्ये काढून घेते आणि मोदकाची दुसरी बॅच उकडायला ठेवते आणि दुसरी बॅच ठेवताना देखील आपल्याला मोदक परत पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि मग केळीच्या पानावरती ठेवायचा आहे, तसाच ठेवू नका। आणि इथे बघा माझे सगळे मोदक तयार करून झालेले आहेत। आता यांना देखील मी उकडवून घेते। तर इथे मी तुम्हाला जे 21 मोदकांचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे। तर इथे मी जे पीठ मळून घेतलं होतं तर त्यातील अगदी थोडंसं पीठ माझं उरलेलं आहे, म्हणजे साधारण एक 4-5 मोदक होतील एवढं पीठ माझं उरलेलं आहे, पण सारण अगदी 21 मोदकांना व्यवस्थित पुरलं गेलं। त्यामुळे इथे मी जे तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे हेच प्रमाण घेऊन तुम्ही 21 मोदक बनवू शकता। तर हे बघा, इथे माझे हे सगळे मोदक बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर मोदक दिसतात आणि माझा एकूण एक मोदक अगदी छान तयार झालाय। मोदक करताना पीठ अजिबात कुठं चिरडलं नाही, शेवटपर्यंत मोदक अगदी छान वळायला येत होते। कारण कधी कधी मोदक उकडल्यानंतर देखील ते चिरडतात, पण आपले हे मोदक बघा काय सुंदर तयार झालेत, कुठेही चिरडलेले नाहीयेत। तर मलाही सुरुवातीला अजिबात हे मोदक जमायचे नाहीत, पण हळूहळू प्रॅक्टिस केली ना की हे मोदक अगदी सुरेख जमतात। आणि इथे मी जे तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा, म्हणजे तुमचे मोदक देखील असेच तयार होतील। आणि आता एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते आणि तुम्हाला दिसतच असेल की आपली ही मोदकाची पारी आपण अजिबात जाड ठेवलेली नाहीये, एकदम पातळ पारीमध्ये देखील आपला हा मोदक अगदी सुरेख तयार झालाय। आणि तुम्हाला जर उकडीच्या मोदकांची ऑर्डर घ्यायला सुरुवात करायची असेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदतशीर ठरेल। आणि हे मोदक विकण्यासाठी जर तुम्हाला रेट कसा ठरवायचा याचा अंदाज येत नसेल तर तुम्ही ज्या एरियामध्ये राहता त्या एरियामध्ये थोडीशी चौकशी करा की उकडीचे मोदक म्हणजे एक मोदक किती रुपयांना विकला जातो, आणि जर ही तुम्ही थोडीशी चौकशी केली तर तुम्हाला रेटचा अंदाज येईल आणि मग तुम्हाला तुमचे रेट ठरवता येतील। पण सुरुवातीला छोट्या छोट्या ऑर्डर घ्यायला सुरुवात करा, म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही आणि तुम्हाला थोडा अंदाज येईल। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, खूप जास्त नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा उपयोग होईल। पुन्हा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।